म्हणतात की प्रेम हे आंधळ असतं, पण काही लोक म्हणतात प्रेम हे अमर असतं. प्रेमात जो माणूस पडतो त्याला कोणच वेगळं करू शकत नाही आणि प्रेम करणाऱ्यालाच प्रेमाचा अर्थ कळतो. मित्रांनो, आज तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती प्रेमातून सुरू झाली, अशा प्रकारे ती संपली की तुम्ही विश्वास करू शकणार नाही. कारण ही घटना खूप मोठी भयंकर आहे आणि तुम्हाला हे हळूहळू सांगत गेल्याच्या नंतर आणि तुम्हाला समजेल की ही स्टोरी किती भयानक आहे. नमस्कार मित्रांनो, आणखी एक क्राईम स्टोरी घेऊन आलेलो आहे. आज ही क्राईम स्टोरी आपल्या पुण्यामध्ये घडलेली आहे. तर जाणून घेऊया कशा प्रकारे या घटना घडलेली आहे, काय आहे स्टोरीचं डी एंड. आणि तुम्हाला देखील हे कळल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल, नाहीतर तुम्हाला आश्चर्य किंवा रोमांच असे बरेच काही घटना तुमच्या असे बरेच काही वाटेल तुम्हाला. आणि तुम्हाला जर या स्टोरी जर आवडली तर थोडं सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या तिथे एक लाईकचं बटन दिलेलं आहे, तिथे लाईक करा. चॅनलला जरा सपोर्ट करा मित्रांनो, कारण ह्या व्हिडिओ बनवायला खूप कष्ट लागतात. एक लाईक करायला एक सबस्क्राईब करायला काही वेळ लागत नाही. चला तर घटना आहे 10 जानेवारीची. सकाळी 6:30 वाजता लोक पुण्यामध्ये सकाळी पाट्ट लोक जॉगिंग करायला रस्त्यावर चलत असताना अचानक त्यांना एक घाणेरडा वास येतो. त्या घाणेरडा वास इतकं भयंकर असतं की ते लोक सहन नाही करू शकत आणि ते वासच्या शोधात निघतात. तिकडे ते थोडं आणखी पुढे गेल्याच्या नंतर एका जंगलाच्या आडोशाला, म्हणजे तिथं तिथं थोडं तिथं एक बाग होती. बागेच्या बागेलाच लागून एक जंगल होतं. त्या जंगलात भयंकर वास येत होता. लोकांना वाटलं की काही एखादं जनावर मेला असेल म्हणून इतकं भयंकर वास येत असेल. तिथे गेल्याच्या नंतर लोकांना ते बघितलं. काही लोकांना ते वास सहन नाही झाला आणि तिथं ते बघायला गेले. ते बघायला गेल्याच्या नंतर त्या लोकांना शॉक बसला किंवा त्यांना हादरा बसल्यानंतर त्यांच्या पायखालची जमीन सरकली, कारण तिथे एक बाईची डेड बॉडी होती. त्यांनी हे बघितल्याच्या नंतर पहिलं काम त्यांनी केलं की 100 नंबर डायल केलं. 100 नंबर डायल केल्याच्या नंतर घटनास्थळी तिथं पोलीस आले, बॉडी बघितली, बॉडीचा पंचनामा करायला सुरुवात केला. ती बॉडी उचलली आणि पोस्टमॉर्टमला घेऊन गेली. ती बॉडी एका भिकारीची होती म्हणून काही लोकांनी जेव्हा चौकशी नाही केली, कारण ती भिकारी होती, कारण तिचा एक झोला होता, दिसायला ती घाणेरडी होती, फाटके कपडे होते, तिच्या अंग इतकं काळं आणि घाणेरडं झालं होतं, भिकारी दिसायला पाहिजे म्हणून पोलिसांनी तिच्यावर जास्त काही चौकशी केली नाही, पण तिला पोस्टमॉर्टमला पाठवून दिलं. पोस्टमॉर्टमला पाठवून दिल्याच्या नंतर ज्यांनी फोन केला त्यांनी चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी सांगितलं की या ठिकाणी घाणेरडा वास येत होता. आम्ही एक बाग आहे तिथं, आम्ही जॉगिंग करायचा आमचा वेळ झाला होता म्हणून आम्ही तिथं आलो होतो. आम्हाला ते घाण वास सहन नाही झाला आणि आम्ही चौकशी करायसाठी, म्हणजे ते बघण्यासाठी तिथं गेलो आणि आम्ही ते बघितलं डेड बॉडी, तर आम्हाला घाण फुटला आणि 100 नंबर डायल केला असं त्यांनी स्टेटमेंट दिलं. स्टेटमेंट दिल्याच्या नंतर त्यांनी त्यांना धन्यवाद म्हणलं आणि थोडीफार चौकशी करून वापस पाठवून दिलं. त्यांना काही जास्त जोर नाही दिला. त्यानंतर काही दिवस झाल्याच्या नंतर ती भिकारी जे आहे घटना तेवढं महत्व दिलं नाही, कारण भिकाऱ्यांचं काही मागं पुढं नव्हतं. मागं पुढं कोण असतात म्हणून काही त्याला काही किंमत नाही. 10 दिवस झाल्याच्या नंतर भिकारीची एक पोस्टमॉर्टम रिपोर्ट होती. त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये एक घटना समोर येते की त्या बाईला गळा दाबून मारण्यात आलेले. पोलिस जेव्हा पोस्टमॉर्टमची रिपोर्ट वाचतात त्यांना शॉक बसतं. आणखी पुढे वाचायला सुरुवात केल्याच्या नंतर बऱ्याच काही घटना समोर आल्या की याला मेंटली तिचं शारीरिक शोषण केले गेलेले, तिला मारहाण करण्यात आलेली. ती दोन्ही पायाने पांगळी होती, तर तिच्या पांगळेपणा म्हणजे तिच्या दोन्ही पायावर खूप मोठ्या जड वस्तूंनी हाणले गेले, दोन्ही गुडघ्यांवर, आणि ती तेव्हापासून ती पांगळी झालेली आहे असं ते पोस्टमॉर्टम मध्ये आलं होतं. आणि तिच्यावर कमीत कमी 15 वर्ष, 16-17 वर्षापासून हे शोषण होत राहिलेले. तिला तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा देखील होत्या. तिच्यावर समलैंगिक अत्याचार, जबरदस्ती, शारीरिक शोषण असे बरेच काही झालेलं असं ते पोस्टमॉर्टम मध्ये आलं होतं. जेव्हा पोस्टमॉर्टम पोलिसांनी वाचलं त्यांना त्यांच्या पायाखालची जमीन सरकली की एक भिकारी बाई बरोबर असं नालायकपणाचं हद्द कोण पार करू शकतो. एका भिकारी बाई बरोबर त्या भिकारीच्या मागे पुढं कोण असणार. पोलिस जरा त्या बाईला किंमतच देत नव्हते ते भिकारी असल्यामुळं. तिचं मर्डर झालेलं आहे म्हणून चौकशी सुरू केली. चौकशी सुरू करत असताना ज्या भागात ती भीक मागायची त्यांना ते फोटो दाखवायला सुरुवात केली. फोटो दाखवायला सुरुवात केल्याच्या नंतर तिथल्या भिकाऱ्यांनी सांगितले की की ही भिकारी जी आहे ती इथं नवीनच आलेली आहे, की कुठं राहती काय राहती ती काय जास्त बोलत नव्हती. पण एक गोष्ट तिने सांगितली की त्या भिकारीने, ही जी बाई जी मेलेली आहे ती खूप शिकलेली होती, तिला इंग्लिश वाचता येत होतं. ती अमेरिकेचे लोक जे येतात ना फॉरेनची माणसं हिंडायला, त्यांच्यावर इंग्लिश मध्ये बोलायची, ते पटापटा इंग्लिश मध्ये बोलायची असं ते सांगायचे. आणि ती खूप शिकलेली आहे, तिला लिहिता वाचता येत होतं.
ती आमचे कामं करून देते. लिहिता वाचता येत नव्हतं म्हणून ती त्यांचं लिहायचं काम करायचे. म्हणजे ते भिकारींचं पैसा होता त्यांच्याकडे, ते बँकेमध्ये भरायचे आणि ती लिहून द्यायची. तर हिचं नाव काय विचारण्यात आल्यावर आम्हाला काय तेवढं काय नाव माहिती नाही. जर भरपूर चौकशी केली, बऱ्याच भिकाऱ्यांबरोबर त्यांनी फोटो दाखवून चौकशी केली. बऱ्याच लोकांना ह्या जी मेलेली बाई आहे भिकारी, हिची काही ओळख होईना. बऱ्यापैकी लोक ओळखत नव्हते, बऱ्यापैकी लोक ओळखत होते. पण एक बाई जी होती ती लय जवळची होती, ती पण थोडीफार शिकलेली होती. तिच्यावर असं काहीतरी घडलं होतं, तिला भिकारीच बनवावं लागलं. ती तिच्या खूप जवळची होती आणि ती पण थोडीफार शिकलेली होती. तेव्हा हिचं नाव विचारण्यात आलं की तुम्ही ह्याला ओळखता? हा, मी हिला ओळखतो, हिचं नाव मोनिका आहे. पण हिने तिचं खरं नाव कोणाला सांगू नको असं म्हणलं होतं. तिचं नाव एक डुप्लिकेट नाव सांगितली, शांताबाई. कारण ती एकदम, आता तिचं वय 50-40 तिचं वय होतं. तिचं नाव शांताबाई असं सांगत होती, पण तिचं नाव खरं नाव होतं मोनिका. तेव्हा ते भिकारीने तिचं नाव सांगितलं की ही मोनिका आहे आणि हिचं खोटं नाव शांताबाई आहे अशी ती लोकांना सांगायची. पण हिचं खरं नाव तिने मला सांगितलं होतं की मी मोनिका आहे, मी शिकलेली आहे. तेव्हा तिने त्या भिकारीने सांगितले की तेव्हा ती खूप एका आउटसाईडला जायची ना. आउटसाईडला गेल्याच्या नंतर म्हणजे एकाला भेटायला जायची तिथं आउटसाईडला लपून. तिथे एक माणूस यायचा, ते एकानं सगळे पैसे हिसकावून घ्यायचा, त्याला धमकी द्यायचा, त्याला 3-4 फटके मारायचा आणि ते तिथनं निघून जायचा. असं तिने सांगितलं. पोलिसांनी विचारलं की तू त्या माणसाला ओळखती का? तेव्हा ती भिकारीने म्हणली की जी मोनिका आहे तिने मला काही सांगितलं नाही की हा कोण आहे. ती फक्त यायची आणि रडायची आणि डोळे पुसून गप्प बसायची. मी त्याला खूप बघायचा प्रयत्न केला, पण तो पण काही नीट दिसला नाही. कधी कधी तो तोंडावर रुमाल बांधून यायचा, तर कधी डोळ्यावर चष्मा घालून यायचा आणि तोंड पण झाकलेलं असायचं. अशी ती स्टेटमेंट आपल्याला ती सांगितली एक भिकारीने. असं म्हणलं तू जरा देखील बघितलं नाही का? तिने म्हणलं नाही. तर असंच महिना ओलांडून गेला आणि तिची घटना, आपलं केस जे आहे स्लोली चालायला लागलं. ज्याला काय स्पीड नव्हती. एक महिना ओलांडून गेला आणि केस तसंच चालत राहिलं. दुसऱ्या महिन्यात एक क्लू भेटला की त्या पुण्यामध्येच्या बाहेर म्हणजे मुंबईत इथं ही बाई जी होती मुंबईमध्ये भीक मागत होती अशी एक क्लू भेटला पोलिसांना. एक खबरीने सांगितलं. खबर भेटल्याच्या नंतर ते मुंबईमध्ये गेले, बऱ्याच भिकाऱ्यांबरोबर संवाद केला आणि एक ठिकाणी म्हणजे एक एरिया आहे, त्या एरियामध्ये तिची खूप मोठी ओळख होती. तिला बरेच लोक ओळखत होते आणि एक ठेकेदार होता भीक मागणार भिकाऱ्यांचा. तो ठेकेदार तिला खूप ओळखायचा आणि तिला खूप मानायचा, कारण तिला भरपूर इंग्लिश येत होतं. आता तिने पण सांगितले की आम्ही हिला ओळखतो, ही मोनिका आहे आणि हिचा एक नवरा आहे आणि तो हिच्याकडनं पैसे वसुली करायला म्हणजे हिसकटून घ्यायला यायचा. हे कळल्याच्या नंतर पोलिसांना शॉक बसला की हिचा एक नवरा आहे आणि जे मोनिका आहे हिचं वय आता कमीत कमी त्यावेळेस ती मेली होय तर तिचं वय 40 असेल. तिला लोक मुंबईतले लोक ओळखायचे. तर हा नवरा कोण आहे? तर आम्ही त्याला ओळखत नाही. तिच्या बायकोनी म्हणजे मोनिकानी कधी तिचं नाव सांगितलं नाही. ती कोण आहे, कुठं राहतो, कसं राहतो, काय वागणूक आहे, तिने काहीच सांगितलं नाही. पण हा, आम्ही त्याला ओळखतो, आम्ही तुम्हाला दाखवू शकतो असं म्हणल्याच्या नंतर तिथल्या तो ठेकेदार आहे त्या भिकाऱ्यानं सांगितलं की मोनिकाचा जो नवरा आहे त्याला हुडका आणि जे हुडकून काढल त्याला मी बक्षीस देईन. तो ठेकेदार म्हणाला आणि भेटल्याच्या नंतर पहिलं खबर आम्हाला सांगा आणि जर खबर भेटली साहेब तर आम्ही तुम्हाला सांगू असं त्यांनी सांगितलं पोलिसांना. पोलिसांना सांगितल्याच्या नंतर परत 2 हप्ते ओलांडून गेले. दुसरा 1 महिन्याच्या नंतर 2 हप्ते ओलांडून गेले. 2 हप्त्याच्या नंतर पोलिसांना खबर भेटली की हा माणूस जो आहे तिथं आलेला आहे, तिथं तुम्ही जावा. तर तिथं पोहोचले पोलिस. तेव्हा एक भिकाऱ्यांनी त्याला दाखवलं की लांबनं तिथं असं बोट करून दाखवलं. तिथं गेले तेव्हा त्या माणसाला पकडलं. त्या माणसाला पकडल्याच्या नंतर त्याने फोटो दाखवला की तुम्ही या बाईला ओळखता. तेव्हा त्या माणसाने म्हणलं की मी नाही ओळखत. ठीक आहे, 2 फाटके तिथं टाकले पोलिसांनी, आम्हाला तुझ्याबरोबर चौकशी करायची, चौकशी झाला. तेव्हा तो माणूस म्हणला की तुम्ही कोण आहे, तुमच्याकडे वॉरंट आहे का माझ्याबरोबर अशी चौकशी करणार आणि तुम्ही मला मारलं कसं काय? असं म्हणल्याच्या नंतर काय पोलिस काय ऐकली नाही आणि त्याला खेचून पोलीस स्टेशन मध्ये नेले. पोलीस स्टेशन नेल्याच्या नंतर जो व्यक्ती आहे, जो मोनिकाचा नवरा आहे, त्याचं नाव समोर आलं. त्याचं नाव आहे रवी तळपदे. तळपदेला पोलिसांनी पोलीस कोठडीमध्ये म्हणजे चौकशी करायची रूम असती तिथं नेलं. तिथं जरा चौकशी केली की फोटो दाखवला आणि चौकशी सुरुवात केली की हिला तू ओळखतो का? नाही म्हणलं, मी हिला ओळखत नाही. तेव्हा फडके टाकले 3-4 पद्धतीने पोलिसांच्या खाक्यात दाखवल्याच्या नंतर. तेव्हा तिने एक घटना सांगितली की तिने एक प्रकार सांगितली, हा मी हिला ओळखत होतो. रिझन माझं कॉलेजमध्ये 20-25 वर्षापूर्वी प्रेम प्रकरण झालं होतं आणि हिच्या आईच्या लग्नाला नाही म्हणल्यामुळं तिने मला सोडून दिलं. नंतर हिचं लग्न दुसऱ्या व्यक्तीबरोबर लावलं. त्या व्यक्तीने हिला धोका दिला, हिची अख्खी संपत्ती लुटली आणि हिला भीक मागायला मजबूर केलं. भीक मागता रस्त्यांनी हिंडताना म्हणजे येड्यासारख्या हिंडताना ती मला दिसली आणि मी हिला सांभाळू लागलो.
पण नंतर मी पण त्याला काही जास्त व्हॅल्युएशन किंमत नाही दिली आणि याला भीक मागू दिलं आणि हिचे पैसे मी घेत होतो असं ते सांगितलं रवी तळपदेने. असं म्हणल्याच्या नंतर त्याला जाऊ दिलं आणि पोलिसांनी म्हणलं की ह्याच्यावर लक्ष ठेवा आणि ह्याच्यावर आपण चौकशी करू. भरपूर अजून चौकशी केल्याच्या नंतर मोनिकाचं घर हुडकून काढलं. मोनिका ही खूप मोठ्या घरातली मुलगी, खूप मोठ्या घराण्यातली मुलगी होती. तिचा बापाचा एक खूप मोठा बिझनेस होता. मोनिकाचा बाप जो होता 20 वर्षाचा, मोनिका 20 वर्ष झाल्याच्या नंतर तिचं हार्ट अटॅकने निधन झालं. आईला पण हृदयविकाराचा आजार होता. छोट्या छोट्या गोष्टीला टेन्शन घ्यायची आणि त्या छातीत दुखायला आणि धडधड करायला सुरुवात व्हायची, म्हणून मोनिका पण तिच्यापासून बरंच काही लपून ठेवायची. छोट्या छोट्या गोष्टीचा तिला धक्का बसतो म्हणून तिच्या आईला. आणि बाप तिचा 20 वर्षांना असतानाच मेला. पण तिच्या नावाने खूप अपार करोडो अरबोची संपत्ती होती मोनिकाच्या नावावर. हे पोलिसांना कळलं. पोलिसांना देखील विश्वास नाही बसला की ही बाई गेल्या 20-25 वर्ष रस्त्यावर भीक मागा लागलेली आहे आणि हिच्या नावावर करोडोची प्रॉपर्टी होती. आता ती प्रॉपर्टी गेली कुठं? तिची आई जी होती ती देखील मेली होती. ती कशी मेली, कोणाला कशी मेली, काय माहिती नाही. तेव्हा तिथल्या आसपासच्या लोकांना चौकशी केली की सांगितलं की हिचं लव्ह मॅरेज झालं होतं. आईने सांगितलं होतं की ह्या पोराबरोबर लग्न करू नको. पण मोनिकाने ऐकलं नाही. तिने त्याबरोबर लग्न केलं. मग नंतर त्या माणसाने असं काय डाव रचला, तिची अख्खी संपत्ती तिने मटक्यामध्ये हारली. म्हणजे त्याला जुवा खेळायचा नाद लागला आणि तिने अख्खी संपत्ती हारली. त्यानंतर मोनिका पुढे येऊन बिझनेस सांभाळू लागली. तरी पण त्या बिझनेस मध्ये इतकं मोठं नुकसान झालं आणि ते पण तिच्या नवऱ्यामुळं. हे कळलं तर तिने विचारले की म्हणजे रवी तळपदेने सांगितलं होतं की तिचं वेगळं एका बरोबर लग्न लावलं होतं आणि त्यांनी धोका दिला. त्याचा त्यांनी फोटो दाखवला रवी तळपदेचा आणि हाच तो माणूस आहे का? एका पोलिसांनी आपलं काय वाटलं त्याला काय माहिती, याने फोटो दाखवला, तिने हाच आहे म्हणला. असं म्हणल्याच्या नंतर पोलिसांना शॉक बसला आणि रवी तळपदेला परत उचललं. आणि त्यावेळेस पोलिसांनी एकच काम केलं, त्याला सगळ्यात पहिले थर्ड डिग्री दिल्याच्या नंतर पोलिसांनी त्याला सगळं सविस्तर सांगायला लावलं. तो रवीने सगळं सांगायला जरा एक अडका लागला की साहेब मी काय नाही केलं. तरी इतकं मार खाऊन सुद्धा पोलिसांनी परत त्याला उलट टांगला आणि परत चोपून काढला आणि परत त्याला विचारायला लावलं. त्यावेळेस तिने घटना सांगायला सुरुवात केली की 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी आणि मोनिका प्रेमात पडलो. मोनिका ही खूप मोठ्या घरातली मुलगी होती हे मला माहिती होतं. मला श्रीमंत बनायचं होतं म्हणून मी मोनिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. आणि ही मोनिका चांगल्या पैसेवाल्याची मुलगी होती आणि तिचा बाप मेला होता. सगळ्यात मोठा फायदा मला हे झाला. त्यानंतर मी तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याच्या नंतर तिला लग्नाचा आमिष दाखवून सगळ्यात पहिले शारीरिक संबंध स्थापित केले. ती आज ना उद्या पलटी खाईन म्हणून मी तिचे व्हिडिओ बिना कपड्यांचं आणि तिचं ते इंटिमेट झालेलं एका खोलीमध्ये इंटिमेट झाल्याच्या नंतर झालेले व्हिडिओ काढून ठेवले होते. पण ह्याचा काय उपयोग काय झाला नाही. मोनिकाने आपल्या आईला सांगितले की माझं बाहेर प्रेम आहे आणि मी त्याच्याबरोबरच लग्न करायचं. पोराची चौकशी केल्याच्या नंतर त्या पोराला दारूचे व्यसन, त्याला बाहेर जुव्याचं व्यसन आणि बरंच काही चांगला तो नव्हता. त्याच्या आई वडिलांनी देखील चौकशी करायला गेली ती मोनिकाची आई. त्या आई वडिलांनी देखील सांगितले की मुलाचं काही चालढाल चांगली नाही. त्याला बाहेर इतकं कर्ज घेतलंय त्यांनी की ते कर्ज आमच्याकडनं फेडता येणार नाही. हा मटका खेळतो. बरंच काय सांगितलं होतं ती आई वडिलांनी, ज्या रवीच्या आई वडिलांनी सांगितल्याच्या नंतर तिला सगळं सांगितलं मोनिकाला. मोनिका प्रेमात आंधळी झाली होती. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती म्हणली की आज ना उद्या सुधरल मम्मी, मी तिचं कर्ज फेडती, मी त्याला सांभाळते. आई तुझ्या पाया पडते, तू माझा ऐक. प्रेमात आंधळी झालेली मोनिका म्हणली. मोनिकाचं जीव जडलेला असल्यामुळं ती काय ऐकायला तयार नव्हती आईचं. आई शेवटी थकली. तुला जसं वाटेल तसं कर असं म्हणल्याच्या नंतर त्यांचं धूमधडाक्यामध्ये लग्न झालं रवीचं आणि मोनिकाचं. काही वर्ष झाल्याच्या नंतर ह्याला चांगलं सुखाचा संसार चालू होता. हिला काय मोनिकाला 1 वर्षामध्ये मुलं बाळा काय झाले नाही. आणि जो रवी आहे ह्यांनी हळूहळू रंग दाखवायला सुरुवात केली. हा आता मोठ्या क्लब मध्ये जावं लागला. दारू बिरूचे शॉकिंग झाला. मोठे मटके खेळू लागला. म्हणजे मोठमोठे मॉल, आपलं मटक्याचे मॉल असतात तिथे जावं लागला. बायकोचे करोडो अरबोचे पैसे रात्रीमध्ये करोडो उधळून यायला लागला. इतका भयंकर त्याला नाद लागला होता. बायको त्याला पैसे देत नव्हती. बाहेर उधारी मागायचा आणि मोनिकाच्या नावावर उधारी मागायचा आणि ते उधळून टाकायचा. आणि मोनिका ती फेडून वैतागली होती. 1 वर्षाच्या आतच तिचं सगळं रंगरूप कळलं होतं मोनिकाला. शेवटी मोनिका वैतागली आणि त्याला समजून सांगायला लागली. तो काय ऐकायला तयार नाही. आता कर्ज बाजार इतका झाला होता. मोनिका आता घरी राहणारी मोनिका बापाचं धंदा जे आहे म्हणजे
बिझनेस जे आहे ते सांभाळायला सुरुवात केली. बाप जेव्हा मेला ना तिचा, त्याला 5-6 वर्ष कुठेही जायची गरज नव्हती मोनिकाला, कारण बापाने इतकं कमवून ठेवलं आणि तिचा जे मॅनेजर होता ते सगळा सांभाळत होता आणि बँकेमध्ये पैसे साचत होते. पण बँकेतले पैसे एका वर्षामध्ये धुळीत मिळले, वाऱ्यावर उडून टाकले त्या रवीने बघा. आणि आता शेवटी थक हारून मोनिकाला बिझनेस सांभाळावा लागला. त्या बिझनेसला आणखी खूप मोठं बनवायचं तिने विचार केला. शेवटी जे व्हायचं ते होऊन गेलं. रवीने फसून मोनिकाला फसून एका कागदपत्रावर सह्या घेतल्या आणि त्या सहीमध्ये तिने फक्त एकच केलं होतं, अख्खी प्रॉपर्टी त्यांनी मटक्यामध्ये हारून टाकली. ते सह्या घेतल्या होत्या त्यांनी ते दुसऱ्याला विकल्या आणि तिच्या नावावर अरबो करोडची जे मालमत्ता जी आली, पैसे जे आले, तिने ते उधळवलं मटक्यामध्ये. इतका भयंकर प्रकार घडला मोनिकाला. मोनिका रस्त्यावर आली. आईला हे कळल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं तिचं काम झालं म्हणजे तिला हार्ट अटॅक आला. ती समजू शकत नाही. तिला ऍडमिट केलं. ऍडमिट केल्याच्या नंतर पैसे लागतात. पैसे काय त्यांच्याकडे नव्हते. डॉक्टर काय त्यांना ऑपरेशन करू दिले नाही. म्हणजे पैसे नसले की काही गरज नाही ऑपरेशनची. ते सगळं धुळीत मिळलं. आई तिची मेली. आई मेल्याच्या नंतर मोनिका पूर्णपणे तुटली. थोडं डिप्रेशन मध्ये गेली. आई म्हणत होती की लग्न करू नको, हा माणूस तुला सुखी ठेवणार नाही, हा माणूस फ्रॉड आहे, ह्याला मटक्याचं नाद आहे, हा आपल्या आई वडिलांना समजू शकत नाही, तू कशाला ह्याला नाद लागती. हे सगळं तिला आठवं लागलं आणि ती हळूहळू डिप्रेशन मध्ये जायला लागली आणि जरा ती येड्यासारखी वागू लागली. आई मेल्याच्या नंतर तिचा अंतिम संस्कार झाल्याच्या नंतर हे पत्र्याच्या घरावर राहू लागले. नवरा तरी पण काय सुधारायला तयार नाही. आता सगळे आता कमाई काय कशी करायची. मग आता मोनिका थोडीफार सावरली. डोका जर येडा असला तरी पण ती बाहेर काम हुडकू लागली. नोकरी करायचा तिने प्रयत्न केला, पण तिला काही नोकरी काही कुठेही भेटना. आणि भेटली तर नोकरी काय हा तिला काय टिकून देणार. तिथं पिऊन यायचा, तिला मारहाण करायचा, तिच्या पैसे उचकडून जायचा. तिने खूप वर्ष संघर्ष केलं, 3-4 वर्ष पत्राच्या घरात आल्याच्या नंतर, पण तिथेही तो तिला काम करू देऊ शकला नाही रवी. इतकं तो नशेच्या नादाला लागला होता बोलायला गेलं तर. आता तुम्हीच सांगा, कमेंट मध्ये नक्की सांगा की अशा माणसावर काय केलं पाहिजे. मोनिका तिने सुद्धा त्याला खूप सावरायचा प्रयत्न केली, कारण प्रेम होतं त्याच्यावर. पण त्या प्रेमात आंधळत झालेल्या मोनिकाला तिला काही सुचलं नाही, अजून तिला काही अक्कल नाही आली. तिने सोडून दिलं पाहिजे होतं, हे माझं म्हणणं आहे. पण तिने काही तिला सोडून दिलं नाही. असं आता तिला काही आता काम भेटू लागले नाही आणि हिला पण आता काही दिवस काही जाय नाही गेले. म्हणून हा पण जो रवी जो आहे, तुला आपल्याला इतक्या वर्षाला लग्न झाले, 3-4 आता वर्ष झाले आपलं, सॉरी बऱ्यापैकी 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाल्याच्या नंतर आपल्या घरात पाळणा नाही हल्ल्यामुळं रवी जो आहे हिला टोमणे मारू लागला. पोरगा होत नाही, त्याला काय म्हणतात ते वांज म्हणायचा. तुझ्यामुळे मला पोरगा नाही, तुझ्यामध्ये काहीतरी गडबड आहे, तुला काहीतरी झाले म्हणून मला पोरगा होत नाही. त्यांनी काय कधी हॉस्पिटलमध्ये दाखवलं नाही आणि कधी काही ह्यांचा काही रिपोर्ट आला नाही. म्हणून मोनिका पण काही गप्पच होती आणि तिची मार सहन करू लागली. आता एखादी गरीब घराण्यातली बायका कशा असतात, पत्र्याच्या घरामधल्या, नवरा दारू पितो आणि तिला मारहाण करतो, ती मार खाते का कोपऱ्यामध्ये लपून बसते. मोनिका असं झालं होतं. तर हा दारू पिऊन येणार, हिला मारहाण करणार आणि कोपऱ्यामध्ये बसणार, असं झालं होतं. आता शेवटी थकारून खायला प्यायला घरामध्ये नसल्यामुळं ही आता भीक मागायला सुरुवात केली, म्हणजे मोनिकाने. आणि तिथनं थोडेफार पैसे भेटले. हळूहळू तिला सवय लागली भीक मागायची आणि भीक मागल्यामुळं तिला भरपूर पैसे यायला लागले आणि ती चालायची ना त्यावेळेस. त्यामुळे ती आता पैसे इन्व्हेस्टमेंट करायची तिने ठरवलं. आता ती भीक मागल्यामुळं भरपूर पैसे लागला प्रमाणाच्या बाहेर. भिकाऱ्यांना पैसे खूप द्यायचे ना, आणि ती बऱ्यापैकी पैसे लपून ठेवायला लागली. बऱ्यापैकी ती ठेवायची नाही ते पैसे, ते स्वतः घेऊन जायला लागला. आता ती तिने व्हॅल्युएशन नाही दिलं आणि तिचं खायचं पैसे व्यवस्था व्हायला लागली. भिकार लोक भीक मध्ये लोक द्यायची खायला, ती खाऊन ती गप बसायची. भरपूर पैसा तिने साचून ठेवला होता. कमीत कमी 10 लाख रुपये साचले होते भीक मागून, तुम्ही विश्वास नाही करा. आणि ती तिने इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं, पण दुर्दैवाने ते काय झालं नाही. नवऱ्याची नजर पडली त्या पैशावर. त्या पैशावर नजर पडल्याच्या नंतर मोनिकांची पहिल्यांदाच झटापट झाली आणि ती तिच्या पाया पडू लागली. तिला खूप विनंत्या करू लागली. ती तिला समजून सांगायला लागली की हेच आपल्याकडे एकमेव मार्ग आहे गरिबीतून बाहेर पडायचा. पण तो काय ऐकू लागला नाही. शेवटी त्या नवऱ्याने म्हणजे रवीने लोखंडाचे मोठे मोठे रॉड असतात ना मित्रांनो, त्या रॉडनी त्या गुडघ्यांवर वार केले. त्या नाराधामाने जरा पण तिच्यावर दया नाही केली आणि तो रपारप गुडघ्यांवर वार केला. त्या वाराचा असर इतका झाला की ती अपांगळी झाली, म्हणजे अपंग झाली. आणि ती दोन्ही हात फरशीवर ठेवायची आणि रांगायची, अशी तिची हालत झाली होती. तिचा उपचार देखील तिने केला नाही, पण तिने थोडेफार पैसे झटकून घेतले आणि ते 10 लाख रुपये तो घेऊन गेला. बऱ्यापैकी त्यांनी बोलायला गेलं की 9 लाख रुपये नेले असेल तिच्याकडनं भांडणं करून आणि 1 लाख रुपये ह्याच्याकडे आले. मग हिने ते दवाखान्यात नेलं, ते दाखवलं आणि पैसे पूर्ण नसल्यामुळं तिचा अर्धवट उपचार झाला
आणि त्यामध्ये ती पांगळी झाली. ती आता तिचं जे गुडघ्याच्या साईडचं खालची बाजू आहे ते काही कामाचं राहिलं नाही. आता ती रांगत रांगत चालायला लागली. असं झाल्यामुळं ती आता एक्सेप्ट केलं की आता माझं दुर्दैव आहे, पण आता तिचं नवऱ्यापासून तिचं काही राहिलं नाही. ती भीक मागायची आणि त्याचे जे पैसे, रवीचे जे पैसे संपले तर ती तिच्याकडे यायचा आणि तिच्याकडे पैसे उचलून घेऊन जायचा. ते असंच चालत राहिलं. खूप वर्ष चालत राहिलं, खूप वर्ष. ह्या रवीने त्याची 40 वय ओलांडल्याच्या नंतर 39 किंवा 39च्या आतमध्ये ह्याचं तो थोडाफार सुधारायला लागला. शपथ खाल्ली की मी असं नादाला लागणार नाही. काय वरची काय कृपा झाली काय माहिती या रवीवर. यांनी सगळं सोडून दिलं, मटका बिटका दारू सगळं सोडून दिलं आणि या पट्ट्याचं लग्न झालं. बापरे, खरं खरं लग्न झालं. तुझं घरामध्ये पाळणं अजून काय हल्लाच नाही, म्हणजे ह्याला मुलं बाळ झाले नाही. पण तो आता एकटा राहायला त्याला तयार नव्हतं 40 ओलांडल्याच्या नंतर. तरी पण तो मोनिकाकडे यायचा आणि तिकडनं ते पैसे घ्यायचे. मोनिकाला हे माहिती नव्हतं हिने लग्न केलेले. तिचं जो शरीर जो आहे हे बोलायला गेलं ते झेपत नव्हतं दारू प्यायला मटका खेळायला. तर त्याच्या शरीरामध्ये रोग झाले होते. ते आता रोग ते समाता कर्जबाजारी व्हायला लागला होता थोडाफार. आणि पण वरची काय कृपा झाली काय माहिती, त्याला रोग तर झाला पण आता खर्च थांबला, म्हणजे हॉस्पिटलचं ते खर्च कमी झालं. काय रोग झाला ते काय मला काय माहिती नाही, कुठला रोग झाला त्या रवीला. तो पोलिसांना स्टेटमेंट देत होता आणि तरी पण त्याचं हा माणूस तिच्याकडनं म्हणजे मोनिकाकडनं पैसे घ्यायला जात होता. मोनिकाला तर काही घेणं देणं नव्हतं, म्हणून ती मुंबईत सोडून दिली. खूप वर्षाच्या नंतर ते पुण्यामध्ये आली. जो रवी ह्याला काय माहिती नव्हते पुण्यामध्ये कशी काय गेली. मग हे त्याला हुडकू लागला आणि तिथल्या भिकाऱ्याला विचारू लागला होता की ही जी मोनिका ती कुठे गेली. खूप विचारलं काही ती काही आढळली नाही. पण हा जो रवी होता तो येडा झाला. आता पैसे कुठे भेटणार, आता घर चालवायचे म्हणजे कसं चालवणार, असं त्याला टेन्शन आलं. खूप भयंकर टेन्शन आलं. 40 वयाचा माणूस, म्हणजे आता मी 40 वर्षाचा आहे, आता मी काम काय करणार, मला कामाला कोण घेणार. आता माझं एकमेव साधन होता तेच गेलं. त्याला खूप टेन्शन आलं, खूप डिप्रेशन व्हायला लागलं आणि खूप त्याला बरंच काही आतमध्ये खळबळ उडाली. आता मी करणार काय. आणि जी घरामध्ये ती लग्न करून बाय आणली होती त्यावर पण भांडणं व्हायला सुरुवात झाली. घरामध्ये भांडणं व्हायला लागले म्हणून आणखी त्याला बरंच टेन्शन यायला लागलं. त्याला तो काही कामानिमित्त पुण्यामध्ये आला होता. त्याचं आई वडील जे होते पुण्यामध्ये मेले होते रिसेंटली. तिथं तो माती करायला आला होता. आई वडिलांचं त्याचं काही घेणं देणं नव्हतं. त्याला मोठ्या भावानीच सांगितलं होतं बाबा आई वडील मेलेले. एक फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी गेला होता. तिचं त्यांनी बघितलं मोनिकाला बघितल्याच्या नंतर त्याला गाठलं, तिच्या संग भांडणं केली. मोनिका रवीला पाहिल्याच्या नंतर तिला शॉक तर बसला. तिथे तिने भांडणं केली. काय आला, कशासाठी आला, मला माझं आयुष्य जगू दे, तू इथनं निघून जा बाबा, तू माझ्या आयुष्यात निघून जा. हे जेव्हा आता ऐकलं, माझं आता वय 40 झालेले, मला रोग झालेले, ह्या वयात तू मला कशा काय सोडून चालली. काय सोडून चालले म्हणजे तुझा काय संबंध आहे बाबा. तुम्ही माझं आयुष्याचं वाटोळ केलं. मोनिका म्हणती तुम्ही माझ्या आईला मारून टाकलं, तुम्ही मला बर्बाद केलं, इतकी करोडोची संपत्ती खाल्ली, माझ्यापासून तुला काय पाहिजे. आता हे 40चं माझं देखील 40 वय चाललंय, मला देखील शांतीने मरून दे. शेवटच्या वर्षी मी कुठं माझं सुखाने बघते ना. असं म्हणल्याच्या नंतर जो रवी आहे त्याचं टाळकं सटकलं. तर तिचे केस पकडतो, बागेतमध्ये नेतो, इकडं तिकडं बघतो. ती चिरकत असती, काळोख अंधार, आसपास कोण नाही. काय रोडच्या खूप आतमध्ये आलेलं बाग होतं ते. तर बागाच्या पलीकडे जंगल बघितलं. त्याला जंगलामध्ये घेऊन गेला आणि तिथं गळा दाबून मारून टाकला तिला. तेव्हा ते होशमध्ये आला रवी. त्याने तेव्हा बघितलं तर तेव्हा तिथे खूप उशीर झाला होता. तिच्याकडचे जे पैसे होते त्या नराधमानी म्हणजे रवीने ते तेवढे घेतले आणि पसार झाला. आता मग पोलिसांनी पकडलं. मग हे सगळं सांगत होता. पोलीस चौकशी करत असताना तर पोलिसांना रवीने सगळं सांगितलं. हे सगळ्याचा खुलासा झाल्याच्या नंतर पोलिसांना कळलं की ही जी मोनिका आहे ही साधी सुधी भिकारी नाहीये, ही खूप शिकलेली चांगल्या घराण्यातली मुलगी आहे. तेव्हा हे कळलं. त्यांना देखील शॉक बसला आणि असा हा प्रकार निघाला. त्यांना देखील विश्वास नाही बसला की तिची आई म्हणत होती हा माणूस चांगला नाही, लग्न करू नको, तरी पण मोनिकाने ऐकलं नाही. हे सगळं पोलिसांना कळल्याच्या नंतर पोलिसांना देखील शॉक बसला की मोनिका बरोबर 20-25 वर्ष ते बरोबर असे अत्याचार होत राहिले. त्याबरोबर तिने रवीने हे देखील सांगितलं होतं जेव्हा मला जे शरीराची भूक गरज लागायची, मला बाहेर कुठे भेटायचं नाही, तर मी मोनिकालाच यूज करायचो, असं तिने हे सांगितलंच होतं. तेव्हा हे कळल्याच्या नंतर पोलिसांनी सगळं त्याची जबानी नोंद केली. बरंच काय तिच्यावर कलम ठोकले, भरपूर गुन्हे ठोकले त्याच्यावर. ती गुन्हे ठोकले, कमीत कमी 100च्या वर कलम यावर ठोकले होते. त्यानंतर बरंच काही केलं आणि नंतर जे पोस्टमॉर्टम ते झाल्याच्या नंतर ती डेड बॉडी होती ना, ती आज
तशीच होती. 2 महिने कंप्लीट चौकशीला झाल्याच्या नंतर पोलिसांनी तिला मान सन्माननी तिला जाळलं. तिचे रीतिरिवाजने तिची पद्धती असते ना, हिंदी रीतिरिवाज असतात, त्या पद्धतीने तिचं अंतिम संस्कार केलं. तर रवीचं केस कोर्टापर्यंत पोहोचलं आणि त्याला त्या नराधमाला 20-25 वर्षाची शिक्षा सुनावली. त्या शिक्षा सुनावल्याच्या नंतर अशा प्रकारे बंद झाली. मित्रांनो, तुम्हाला या केसबद्दल, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुम्हाला ही जे मोनिका आहे आणि रवीचं जे वागणूक आहे तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे रवी तुम्हाला काय वाटला आणि मोनिका तुम्हाला कशी वाटली? तिने अत्याचार सहन केला पाहिजे का विरोध करून दुसरं लग्न केलं पाहिजे, त्याला त्यावेळेस सोडून दिलं पाहिजे होतं? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. मी पुन्हा भेटायला येईन. नमस्कार.